राधिका त्यांच्या अवस्थेवरूनच कळतंय की त्यांनी शनाया आणि गुरुला एकत्र बघितलंय. किती भयंकर धक्का बसलाय त्यांना. आपण जाऊन त्यांना सांभाळायला हवं. आणि का नाही धक्का बसणार? आफ्टर ऑल त्यांच्या मॅरेजचा प्रश्न आहे. आय थिंक शी इज राईट. रेवती, मला असं वाटतंय की आपण त्यांना असं एकटीला सोडायला नको. आपण जाऊया का त्यांच्या बरोबर? हवं तर थांबू त्यांच्या सोबत. मला भीती वाटतेय थोडी. त्यांनी स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं म्हणजे? नाही, राधिका असं काहीही करणार नाही. यू लव्ह मी? ऑफकोर्स आय लव्ह यू. अगं काय नाही केलंय शनाया तुझ्यासाठी. तुझ्यासाठी म्हणून माझ्या बायको आणि मुलाकडे कायम दुर्लक्ष. तुझी ऑफिसची कॉन्फरन्स दिल्लीला आहे असं सांगून रात्रभर तुझ्याकडे यायचो. तुझी बायको ना खरंच बावडते, तिला काहीही पटतं. त्या दिवशी तुला आठवतंय का मी तुझ्या घरी आले होते तब्येत खराब आहे सांगून? तिला साधा डाऊट पण नाही आला यार. इयरिंग्स घरी राहिले होते तुझे, तर ते आनंदच्या गर्लफ्रेंडच्या तशी थाप मारली मी. म्हणून गॅरी बस झाला आता सोड तिला. अर्थात डिवोर्स पेपर रेडी करून आणलेत ना. गेली 8 वर्ष कसं सहन करतोय ना माझं मला माहिती. ते नष्टर आहे ती नष्टर माझ्यासाठी. खुश झालं एकदाच. तुम्ही मुलींना रेडी व्हायला किती वेळ लागतो ना काही अंदाजच येत नाही. बघ ना आता इतका वेळ बसलो मी. 11च वाजले. अगं पण मला येऊन बराच वेळ झाला ना. दोन वाजलेत. अच्छा लक्षातच नाही आलं. चल बेबी मला जायला हवं. ए नको जाऊ ना. 2 तर काय नेहमीच वाजतात रे. आणि तसंही आज तू घरी गेल्यावर तिच्या चेहऱ्यावर 12 वाजणारच आहेत ना. आय एम नॉट जोकिंग. अगं मला निघायला हवं. नाही प्लीज थांब ना थोडा वेळ. अगं घरी जर नाही गेलो तर आपलं काम पूर्ण होईल का? मग नंतर तूच घाई करशील. सॉरी जा. बरं गॅरी ऐक ना. यु नो व्हॉट, मला तुला काहीतरी गिफ्ट द्यावं असं वाटतंय. काय घेऊन दे तुला? हा, हे तुझं घड्याळ आहे ना सॉलिड आउटडेटेड झालंय बरं का. आपण तुझ्यासाठी ना नवीन घड्याळ विकत घेऊ. अगं कशाला उभे? ए कशाला तू मला किती गिफ्ट विकत घेऊन देतोस? तर मी तुला एक तर देऊ शकतेस ना. आता यावेळेस मी तुला गिफ्ट करणार घड्याळ. बट ओनली ऑन वन कंडिशन. तू आधी मला त्या डिवोर्स पेपरवर साईन आणून दाखवायची. ओके? And you know what? At that time, the watch will be a perfect gift. Because our time is gonna change now. हो की नाही? आणि दिवाळी कसली स्पेशल असणार आहे यार आपल्यासाठी. आपण ना खूप सेलिब्रेट करूया. ओके? हो पास आता झोप तू. मी जातो. ए थांब ना गॅरी. यावेळेस पाडव्याला ना म्हणजे मी असं ऐकलंय की नवरा त्याच्या बायकोला ना काहीतरी गिफ्ट देतो. तुम्हाला काय विकत घेऊन देणार आहे? ओके माझी ना एक लिस्ट ऑलरेडी तयार आहे. मला ना एक नेकलेस हवे, एक पेअर ऑफ इयरिंग्स हवे, एक वॅनिटी हवी आहे, 1 पेअर ऑफ ब्रँडेड शूज हवे आणि काही ड्रेसेस पण बघून ठेवलेत मी. अजून काय हवंय? नाही बस एवढंच हवंय. आणि लास्ट थिंग, तुझ्याकडून ना काहीतरी सरप्राईज गिफ्ट हवंय. जे हवंय ना ते सगळं देईन तुला. ओके? पण थांब अजून तुला माहितीये या दिवाळीचं मला सर्वात बेस्ट गिफ्ट काय असणार आहे? काय? तू तुझ्या बायकोला दिलेला डिवोर्स. गॉड या प्लीज पण ते काम लवकर संपव एकदाच. अगं हो लवकर म्हणजे थोडा तर वेळ लागेल ना. म्हणजे लीगल प्रोसिजर असते. तू आता विसरून जा बरं. ते काम होणार म्हणजे होणार. ओके? चल येऊ मी. ओके. नाही थांब ना वन लास्ट थिंग. बाय.
बावट आहे रे ती. आय मीन आपलं अफेअर आहे हे आत्तापर्यंत कळलं नाहीये तिला. पण गॅरी बस झाला आता. आता सोड तिला. आता ठरलंय ना, मी तिला डिवोर्स देणार. फक्त मला एक कळत नाहीये की तिला मी सांगू कसं की माझं तिच्यावर नाही तुझ्यावर प्रेम. आणि गॅरी ती घराबाहेर गेल्यावर मग घरात तू आणि मीच ना. कस बच्चा. राधिका, ए राधिका, ऐकतेस ना मी काय म्हणते ते. ए राधिका, बघते मी जरा पाणी आणता. हो हो मी आणते. राधिका, अग काहीतरी बोल राधिका. ए राधिका. राधिका ताई तुम्ही पाणी घेता का? तुम्हाला बरं वाटेल. राधिका पाणी घे. ए राधिका. राधिका. ए राधिका. राधिका.